नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये दिल्लीची सुलतानशाही ज्याला आपण गुलामवंश म्हणतो, त्या गुलामवंशाच्या संदर्भाबद्दलची माहिती आपण पाहूया. यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा एक भाग इथे लक्षात ठेवायचा आहे की दिल्ली सुलतानशाहीचा कालखंड जो आहे तर तो 1206 ते 1526 म्हणजे साधारणतः 320 वर्ष. म्हणजे तुर्की आणि अफगाणी वंशाच्या राज्यांनी उत्तर भारतावर जे आक्रमण केलेलं होतं त्या आक्रमणाचा काळ 3 शतकापेक्षा अधिकचा काळ होता असा आपल्याला उल्लेख करता येईल. आता या काळातली राज्यकारभाराची जी भाषा आहे तर राज्यकारभाराची भाषा कोणती आहे? पारसी. म्हणजे पारशी या अर्थानं म्हणता येईल किंवा फारसी या अर्थानं. हे एक आपल्याला भाग इथे लक्षात ठेवायचा आहे. राज्यकारभाराची भाषा ही फारसी होती आणि यालाच या कालखंडालाच म्हणजे 1206 ते 1290चा जो कालखंड आहे त्याला आपण काय म्हणतोय? गुलामवंश म्हणतोय किंवा ज्याला आपण इल्बारी वंश म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यामधला जो पहिला जो आहे तर तो म्हणजे प्रारंभिक तुर्क यांच्या संदर्भातली माहिती आपण पाहूया. आता लक्षात ठेवा, हा जो गुलामवंशाचा कालखंड आहे म्हणजे गुलाम कालखंड, खिलजी कालखंड, तुगलक कालखंड, सय्यद आणि लोधी कालखंड असं आपण या दिल्ली सल्तनतच्या कालखंडामधले हे भाग आपल्याला सांगतोय. त्याच्यामधला जो पहिला भाग आहे तो म्हणजे गुलामवंश. गुलामवंशामधला जो पहिला जो म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक याचा कालखंड आहे 1206 ते 1210. त्याच्यानंतर 8 महिन्यापर्यंतचा कालखंड जो आहे तर तो आरामशहा गादीवर आलेला होता. आरामशहाच्या नंतर कुणाला होता? इल्तुतमिश, ज्यांनी 40 गणी प्रथा जी सुरू केली होती तो इल्तुतमिश याचा कालखंड आहे 1210 ते 1236. त्याच्यानंतर रुकनुद्दीन फिरोज शाह हाही कमी कालावधीमध्ये राज्यकारभार करत होता, तो म्हणजे 1236. त्याच्यानंतर दिल्ली सल्तनतच्या काळामध्ये राजगादीवर आलेली पहिली स्त्री म्हणून जिचा उल्लेख केला जातो ती म्हणजे रजिया सुलतान. हिचा कालखंड आहे 1236 ते 1240. त्याच्यानंतर मुईनुद्दीन बहारमशाह हा 1240 ते 42. अल्लाउद्दीन मसूद शाह 1242 ते 46. नासरुद्दीन मोहम्मद 1246 ते 65. आणि ह्याच्यामधला सगळ्यात महत्वपूर्ण जो आहे तर तो म्हणजे गयासुद्दीन बलबन 1265 ते 1287. आणि शेवटचा आहे शमशुद्दीन हा 1287 ते 90. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे एक कुतुबुद्दीन ऐबक, दुसरा आहे इल्तुतमिश आणि तिसरा आहे गयासुद्दीन बलबन. हे 3 महत्वपूर्ण राज्यकर्ते म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यामध्ये हा एक आहे रजिया सुलतान, कुतुबुद्दीन ऐबक, इल्तुतमिश, रजिया सुलतान आणि गियासुद्दीन बलबन हा जो आहे तर याच्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण करूया. त्याच्यामधला पहिला जो आहे तर तो म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक याचा कालखंड आहे 1206 ते 1210. हा मुहम्मद घोरीचा एक गुलाम म्हणून तो विकत घेतलेला हा व्यक्ती होता. म्हणून खरं तर मुहम्मद घोरीचा गुलाम. आणि या कुतुबुद्दीन ऐबकनी ज्यावेळेस सत्तेवर आल्यानंतर देखील त्यांनी काय केलं होतं की स्वतः राजा म्हणून उपाधी नाही तर मुहम्मद घोरीचा गुलाम म्हणून त्यांनी राज्यकारभार करण्याची भूमिका घेतली गेली. म्हणून या कालखंडाला गुलाम वंश असा देखील उल्लेख केल्याचा आपल्याला सांगता येईल. त्यांनी उपाध्या ज्या घेतल्या होत्या तर ती होती लाख बक्ष, दुसरी होती पील बक्ष आणि तिसरी होती कुराण खा. हा एक महत्वाचा भाग आपल्याला सांगता येईल. दुसरा सगळ्यात महत्वाचा कुतुबुद्दीन ऐबकच्या कालखंडाचा एक भाग इथे लक्षात ठेवा. त्याची जी राजधानी आहे तर त्याची राजधानीचं केंद्र कोणतं होतं? लाहोर होतं. ह्या लाहोरचं मुख्य केंद्र म्हणजे राजधानीचं केंद्र हे त्याचं लाहोर आहे. हा एक भाग लक्षात ठेवा. दुसरं होतं तराईंचं दुसरं युद्ध जे पृथ्वीराज चव्हाण म्हणजे बरोबर झालेलं जे आहे मुहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चव्हाण. पहिल्या युद्धामध्ये तराईंच्या पृथ्वीराज चव्हाणांनी मुहम्मद घोरीचा पराभव केला होता 1191 ला. परंतु 1192 जी लढाई झाली तराईंची तर त्या लढाईमध्ये मात्र याचा पराभव करण्याची भूमिका ही त्या काळामध्ये घेतली. त्याच्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका ही कुतुबुद्दीन ऐबकनी बजावल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये हे जे दुसरं जे आहे त्याच्यामध्ये चंदावरचं युद्ध आणि तराईंचं युद्ध त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका ही यांनी बजावल्याचा उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे की कुतुबुद्दीन ऐबकनी सगळ्यात महत्वाचं भारतामध्ये जिझिया कर. म्हणजे जिझिया कर हा नेमका काय होता तर इस्लामिक राज्य आहे त्या इस्लामिक राज्यामध्ये गैर इस्लामिक म्हणजे
इतर हे जे असणारे हिंदू आहेत त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी म्हणून त्यांच्यावर एक जिझिया कर हा त्यामध्ये लावला जात होता. किंवा तीर्थयात्रा करतात, तीर्थयात्रा करणारे काही गरीब नाही, मग ते श्रीमंत वर्ग आहे, तर त्यासाठी म्हणून त्यांच्यावर कर, आता जिझिया कर लावला म्हणजे जे तीर्थयात्रा करतात, तीर्थयात्रा करत असताना त्यांना संरक्षण देणं हा त्या राज्यकर्त्याचा एक उद्देश होता. म्हणजे राज्यकर्ते ते संरक्षण करत होते आणि त्यासाठी म्हणून त्या एक कर लावला जातो, त्याला धार्मिक कर म्हणून आपण त्याला जिझिया कर असा देखील उल्लेख आपल्याला करता येईल. तर तो पहिल्यांदा त्यांनी जिझिया कर पहिल्यांदा लावण्याची भूमिका घेतली गेली. इस्लामिक राज्यानं इस्लामेतर एकेश्वर धार्मिक लोकांवर लावलेला कर हा इस्लाम राज्यात ख्रिस्ती ज्यू यांना राहण्यासाठी म्हणून दिलंय असा एक उल्लेख आपल्याला करताय, त्यासाठी म्हणून जिझिया कर दिला जात होता. दुसरं होतं सुफी संत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार यांच्या स्मरणार्थ 1199च्या काळामध्ये कुतुब मिनारचं बांधकाम हा केलेलं होतं आणि कुतुबुद्दीन ऐबकनी या कुतुब मिनारचा पहिला मजला हा बांधून त्यांनी पूर्ण केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता दुसरं आहे की हा कुतुब मिनार कोणत्या ठिकाणी आहे, तर हा दिल्ली मधल्या दक्षिण भागामध्ये जे मेहरौली जो भाग आहे तर तो होता आपल्याला, ज्याला युनेस्कोनं वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून ज्याला घोषित केलेला आहे. याच्यामध्ये प्रेरणा कोणती आहे, तर अफगाणिस्तान मधली जी जाम की मिनार आहे तिथली, तर त्याच्यासाठी म्हणून. आणि याचे किती आहेत, तर किती मजले आहेत, तर 5 मजले आहेत. हे 1 2 3 4 आणि हा वरचा शेवटचा 5वा मजला म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. हा दगड कसा आहे, लाल बलुआ पत्थर वापरल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता ही जी स्थापत्य कला आहे तर याला कोणता उल्लेख करता येईल कुतुबुद्दीन ऐबकच्या काळामधला, तर हिला मामलुक स्थापत्य कला देखील म्हणून उल्लेख केला जातो. हा गुलाम वंश किंवा मामलुक घराण्याच्या वास्तुशैली म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल 1206 ते 1290च्या काळामध्ये. आता हे बारीक अशा पद्धतीचं डिझाईन केलंय किंवा अशा पद्धतीचं एक नक्षीकाम हे केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. भारतीय स्मारकांचं इस्लामिक स्मारकांमध्ये रूपांतर करण्याची भूमिका घेतली गेली होती. आता एक लक्षात ठेवा, कुवतुल इस्लाम मस्जिद जी आहे, कुवतुल इस्लाम मस्जिद जे पूर्वीचं हिंदू मंदिर होतं. आता लक्षात ठेवा हिंदू मंदिर आहे पण तो वरचा भाग पाडला, परंतु खालचा जो पायाचा भाग आहे किंवा त्याचा जो कठडा जो आहे, चबुतरा जो आपण म्हणतो खालचा, तर त्याच्यावर काही हिंदू देवदेवतांच्या म्हणजे मूर्त्या त्याच्यावर आहेत किंवा नक्षीकाम आहे, ते हिंदू पद्धतीचं आहे. आणि वरचं बांधकाम जे आहे तर ते मस्जिदीचं आहे. म्हणून त्यावेळेस ही कुवत उल इस्लाम जी मस्जिद आहे तर ते पूर्वी हिंदू मंदिर होतं असा एक उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणजे ते मंदिर पाडून त्यांनी मस्जिद बांधण्याची भूमिका घेतली गेली. त्याच्यानंतरचा आहे आडाई दिन का झोपडा, म्हणजे हे 2.5 दिवसात बांधून पूर्ण केलं असा उल्लेख म्हणून त्याला आडाई दिन का झोपडा असं म्हटलं जातं. तर ते हिंदू आणि जैन मंदिराचं जी सामग्री आहे, जेव्हा दगड असतील वाळू असतील जे काही असेल तर ते वापरून ते बांधलं, यासाठी म्हणून त्याला आडाई दिन का झोपडा आहे. याच्या काळामधल्या वास्तुकलेबद्दल 3 वास्तुकला महत्वपूर्ण आहेत. एक म्हणजे कुतुब मिनार, दुसरं आहे कुवत उल इस्लाम मस्जिद आणि तिसरं आहे आडाई दिन का झोपडा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की हा जो कुतुब मिनार आहे तो किती एकर जागेमध्ये आहे, तर 100 एकर परिसरामध्ये तो म्हणजे भूभाग आहे तिथला दिल्ली मधला. आणि याचं जे वरचं शिखर जी आहे हा भाग हा 2.75 मीटर रुंदीचा आहे आणि खालचा उंच किती आहे, हा 237.8 फूट उंच हा कुतुब मिनार आहे. म्हणजे पूर्वी याच्या मधून असं आतमध्ये जात असताना ज्या अशा पायऱ्या होत्या, परंतु एकदा वर जात असताना अचानक म्हणजे भीतीदायक अशा पद्धतीचं किंवा काहीतरी वर आहे असं सांगितलं गेलं आणि ते लोक धावत पळत आले. त्याच्यामध्ये बरेचसे लोक म्हणजे साधारणतः 2-4 लोक हे मरण पावले होते. तेव्हापासून मग पुन्हा हे मधून वर जाण्यासाठीचं जे आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी इथं उभं राहता येतं, इथं बाहेरून इथं उभं राहता येतं, हा दरवाजा त्यांनी पुन्हा नंतरच्या काळामध्ये काय केला, बंद केला, अलीकडच्या काळामध्ये स्वातंत्र्यानंतरचा. त्याच्यानंतर नाही मिनाराचा जो घेर आहे, खालचा जो घेर आहे तर तो खालचा घेर किती आहे, 14.32 मीटर हा घेर आहे. आणि वरचा जो शिखरचा घेर आहे तो 2.75 मीटर घेराचा आहे असा आपल्याला उल्लेख करता येईल. फिरोजशाह तुगलकाने देखील याचं बांधकाम केलंय किंवा कुराणातली वचनं आणि अप्रतिम इस्लामी याच्यावर देखील कुराणामधली शिल्प कोरलेली आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे हा पहिला भाग जो आहे तर हा पहिला भाग हा कुणी बांधला होता, कुतुब मिनारनं बांधला होता. त्याच्यानंतर इल्तुतमिशनं काय केलं होतं, हा 3 मिनारं बांधलेली होती, हा 1, 2 आणि हा 3. आणि वरचा जो भाग आहे तर तो कुणी बांधला होता, फिरोजशाह
तुघलकांनी बांधलेला होता असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे 1193 पर्यंत हे बांधकाम पूर्ण केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतरचा इल्तुतमिश आणि त्याच्या वरचा जो भाग आहे तो फिरोज शहाचा तुघलकांनी बांधलेला उल्लेख आहे. याच्यावर दोन वेळा वीज पडली देखील होती आणि वीज पडल्यानंतर तो वरचा जो भाग आहे तर तो देखील तुटलेला होता. पुन्हा त्याचं पुनर्बांधकाम देखील पुन्हा नंतरच्या काळामधल्या राज्यकर्त्यांनी केलं असा उल्लेख आहे. ही अशा पद्धतीची डिझाईन आणि हा जो भाग आहे याच्यामध्ये कुराणाची आयात कोरल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणजे हे असं डिझाईन नक्षीकाम असं बारकाईनं केलेला आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर एक कुवत उल इस्लाम मस्जिद ज्याला आपण लिंटन शहतीर असा एक उल्लेख करतो. लिंटन शहतीर म्हणजे काय, या पद्धतीचे असे खांब आणि त्याच्यावर असं हे ठेवून जागा ठेवून त्याच्यावर आपण असतो ना 2 खांब आणि आडवा एक पिलर उभा करतो तशा पद्धतीचं लिंटन शहतीर म्हणजे हे असं आणि हे एक खांब आणि हे वरच्या पद्धतीचं त्याला लिंटन शहतीर म्हणून स्थापत्य कलेमध्ये उल्लेख केला जातो. तशा पद्धतीचं होतं. म्हणजे छत आणि खांब आणि म्हणजे हे जे भारतीय मंदिर शैलीमध्ये जे वापरलं जातं तशा पद्धतीचं आपल्याला सांगता येईल. आता दुसरं हे भारतीय मंदिर शैली पद्धतीचं झालं. दुसरं होतं या बाजूला जे असणारे बुरुज आहेत तर ते इस्लामिक शैलीमधले आहे. म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाचा एक भाग आहे की हिंदू आणि इस्लामिक कलेचा एक अनोखा संगम हा आपल्याला यांच्या स्थापत्य कलेमध्ये दिसतोय. दुसरा आहे की कुतुब मिनार जवळ सगळ्यात महत्वाचा भाग 1192च्या काळामध्ये जर बघितलं गेलं तर कुतुबुद्दीन ऐबक नंतर 4 वर्ष हे नंतरच्या राज्यकर्त्यांनी विस्तार केला. 1230 मध्ये इल्तुतमिशने आणि 1351च्या काळामध्ये फिरोजशाह तुघलकांनी म्हणून विस्तार केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे मशिदीच्या प्रांगणांमध्ये सिकंदर लोधीची एक मस्जिद म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. मशिदीचं इमाम आणि इमाम जमी आणि कबरी देखील या भागांमध्ये आहेत. अडाई दिन का झोपडा जे अजमेर राजस्थानच्या भागांमध्ये आहे. आता एक लक्षात ठेवा की हे जे अडाई दिन का झोपडा आहे तर हे प्राचीन संस्कृत महाविद्यालय होतं. त्याचं रूपांतर हे कशामध्ये केलं होतं, या मशिदीमध्ये केलं होतं, ज्याला 2.5 दिवसात बांधण्यात आलं होतं असा उल्लेख केला जाईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पूर्वी मंदिर होतं किंवा महाविद्यालय होते असा आपण उल्लेख का करतो तर त्याचा असा उल्लेख आहे की मोहम्मद घोरीनं तराईंच्या लढाईमध्ये कोणाचा पराभव केला होता, पृथ्वीराज चौहानचा पराभव केला होता. आणि त्यांचा पराभव केल्यानंतर पृथ्वीराजची असणारी राजधानी तारगड आणि अजमेरवर हल्ला केला आणि मोहम्मद घोरीच्या आदेशानुसार राज्यपाल कुतुबुद्दीन ऐबकनं 1194 मध्ये हे बांधकाम केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. दुसरा सगळ्यात महत्वाचा एक भाग इथं लक्षात ठेवा की याच्यामध्ये या संस्कृत शाळेचा उल्लेख हरिकेलीचं नाटकाचे तुकडे म्हणजे विग्रहराज चतुर्थनं जे रचलेलं हरिकेली नाटक आहे तर त्या नाटकाचे काही अंश हे याच्यावर कोरलेले आपल्याला दिसतात. याच्यावरून ते पूर्वी संस्कृत शाळा किंवा महाविद्यालय होतं आणि नंतर त्याचं रूपांतर हे मस्जिदीमध्ये केलं असा उल्लेख आपल्याला करतात. त्याच्यानंतरचा आहे नेक्स्ट तो म्हणजे इल्तुतमिश. या इल्तुतमिशचा कालखंड आहे 1210 ते 1236चा कालखंड म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. विशेषतः ऐबकानंतर जो राजगादीवर आला होता तर तो कोण आला होता, आराम शहा हा गादीवर आला होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी राज्यकारभार किती महिने केला, एक साधारणतः 8 महिने हा त्यांनी राज्यकारभार करण्याची भूमिका घेतली गेली. परंतु बदायूंचा असणारा सरदार तो म्हणजे कोण, इल्तुतमिश. ह्या इल्तुतमिश हा काय केला, गादीवर आला कारण कुतुबुद्दीन ऐबकचा तो देखील गुलाम होता. आणि त्यानं आता एक लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा लक्षात ठेवा की कुतुबुद्दीन ऐबकच्या काळामध्ये राजधानीचं केंद्र कोणतं होतं, तर राजधानीचं केंद्र होतं लाहोर. आता लाहोरहून त्यानं म्हणजे कोणी इल्तुतमिशनं राजधानी कुठं आणली, तर ते दिल्लीमध्ये आणली. हा एक उल्लेख आपल्याला करता येईल. दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांनी उपाधी कोणत्या घेतल्या होत्या म्हणजे इल्तुतमिशनं, तर सुलतानी आझम आणि अमीर उल उमरा ह्या पदव्या त्यांनी घेतल्या. परंतु ह्या इल्तुतमिशला ऐबकनं खरेदी केलं होतं आणि त्याला एक पद दिलं होतं ते म्हणजे अंगरक्षकाचं. अंगरक्षकाला काय म्हटलं जात आहे, सर ए जहांदर हे पद हे त्याला दिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे ऐबकनं या इल्तुतमिशला त्याची मुलगी दिलेली होती आणि त्यांनी कुबाच्याचा पराभव केला आणि विशेषतः लाहोर, मुलतान आणि सिंध हे इल्तुतमिशनं मिळवलं होतं. त्याच काळामध्ये त्यांनी 40 गुलामांचा गट ज्याला आपण काय म्हणतोय
तुर्कानी चहलगानी. आता हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे कोणता की तुर्कानी चहलगानी किंवा 40 गुलामांचा जो गट आहे, सरदारांचा जो गट आहे, तर तो कुणी तयार केला होता. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे, त्याच्या संदर्भात लक्षात ठेवायचा आहे. दुसरं 1229च्या काळामध्ये बगदादचा खलिफाचा एक दूत भारतामध्ये आलेला होता आणि इल्तुतमिशनं वैधानिक सुलतान म्हणून खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच दिल्लीचा सुलतान म्हणून त्याला मान्यता मिळवण्याची भूमिका घेतली गेली. त्याला अधिकारपत्र स्वीकारण्यासाठीचा हा एकमेव पश्चिमेकडचा एक मुघल किंवा एक तुर्क शासक म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे, यानं सगळ्यात महत्वाचं आहे की यांनी त्या काळामध्ये इक्ता व्यवस्था सुरू केली होती. इक्ता म्हणजे राजस्व, म्हणजे एखाद्या विशिष्ट भूभागाचा प्रमुख असणारा जो व्यक्ती आहे, म्हणजे त्याच्याकडे 1000 एकर 2000 एकर जी जमीन आहे, त्या जमिनीचा जो मालक आहे किंवा त्याला प्रमुख म्हणून नेमलं जातं, त्याला काय म्हटलं जातं, इक्तेदार. काय म्हटलं जातं, इक्तेदार हे म्हटलं जातं. आणि इक्ता किंवा मुक्ता असाही उल्लेख आपल्याला करता येईल. भूराजस्व, आता समजा तो इक्तेदार आहे, त्या इक्तेदारानं काय करायचंय, एकतर त्याला सैन्य पुरवायचंय आणि भूराजस्व म्हणून कर देखील गोळा करायचा आहे, अशी भूमिका होती. सेवेच्या बदल्यामध्ये हे दिलं जात होतं. संपूर्ण केंद्रीय नियंत्रण हे छोट्या छोट्या भागांमध्ये विभागणी करण्याची भूमिका ही त्यांनी घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. याच्याच काळामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग होता तो म्हणजे कोणता, टंका. हे चांदीचं 175 ग्रेन वजनाचं नाणं हे यांनी याच्या काळामध्ये काढलं होतं. तांब्याचं जितल नावाचं एक नाणं याच्या काळामध्ये होतं. नाण्याच्या टाकसाळीवर नाव टाकण्याची प्रथा ही यांनी सुरू केली होती. सैन्य दलामध्ये कोणतं होतं, घोडदळ आणि पायदळाचा उल्लेख आपल्याला करता येईल. न्यायव्यवस्थेच्या संदर्भाबद्दल चर्चा करत असताना जर बघितलं की न्यायाचा स्रोत काय होता, सुलतान हा न्यायातला सर्वोच्च प्रमुख म्हणून आपल्याला उल्लेख करतो. अंतिम निर्णय हा कोणाचा आहे, तर तो सुलतानाचा आहे. प्रत्येक नगरामध्ये काझी आणि अमीर दादची हे व्यक्ती होते. न्याय जर एखाद्या व्यक्तीला जर न्याय मागायचा असेल, जसं जहांगीरच्या काळामध्ये त्या नदी किनारीच एक अशी साखळी लावलेली होती, ती ओढली की दरबार भरायचा आणि तात्काळ न्याय दिला जायचा. तसं याच्या काळामध्ये जर एखाद्या व्यक्तीला न्याय मिळवायचा असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे होतं, लाल वस्त्र धारण करायची. लाल वस्त्र धारण केलं की तो आपल्यावर झालेल्या अन्यायाचं न्याय मागण्याचा प्रयत्न करतोय किंवा तो दिसतोय, असे एक लाल वस्त्र म्हणजे हे न्यायाचं प्रतीक म्हणून आपल्याला सांगता येईल. अशी वस्त्र परिधान करून रजियानं रुकनुद्दीन फिरोज शहाला सिंहासनावरून हटवण्याची मागणी देखील त्या काळात केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. गोहरीच्या स्मरणार्थ त्यांनी मदारसा मुजी मदारसा हा त्यांनी तयार केला होता. मुलगा नासरुद्दीनच्या स्मरणार्थ त्यांनी काय केलं होतं, नासरिया मदारसा हा उल्लेख आपल्याला करता येईल, म्हणजे स्थापन केलं होतं. मिनाज उस सिराज हा जो तबाकत नासिरी नावाचा जो ग्रंथ या मिनाज उस सिराजने लिहिलाय, तर तो याच्या दरबारी होता असाही उल्लेख आपल्याला करता येईल. मकबरा निर्माता म्हणून बदाऊ या ठिकाणी त्यांनी हौजे खास हे तयार केलं होतं. हौजे ईदगाह जामा मस्जिद याची निर्मिती केली होती. अटारकिया दरवाजा जोधपूर सुलतानगडी मकबरा तयार केला होता आणि सुफी संतांचा त्यांनी आदर देखील केला होता. त्याची 1236 ला कबर जी आहे तर ती दिल्लीमध्ये होती असं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतरचा नेक्स्ट सुलतान म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, जे दिल्ली सुलतानशाहीमध्ये पहिली स्त्री व्यक्ती ही सुलतान म्हणून आपल्याला उल्लेख केला जातो, ते म्हणजे रजिया सुलतान 1236 ते 1240 हा तिचा कालखंड म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. इल्तुतमिशनं त्याच्या हयातीमध्येच त्या काळामध्ये रजियाला वारस म्हणून घोषित केलेलं होतं. तेव्हा असं म्हणतो की माझ्या मुलांपैकी राज्यकर्ती म्हणून ही मुलगीच ही राज्य व्यवस्थित चालवू शकेल अशी भूमिका ही त्यांनी त्या काळामध्ये घेतली होती. आणि त्या राज्यातील अराजकची स्थिती पाहिल्यानंतर रजियानं काय केलं होतं, जसं आपण आता उल्लेख केला की लाल वस्त्र परिधान करून दिल्लीतील जनतेपुढे सामूहिक नमाज अदा करण्याची भूमिका घेतली आणि त्या दिवशी न्यायाची मागणी केली. आणि इल्तुतमिशच्या मृत्यूनंतर दिल्लीमध्ये जवळजवळ 10 वर्ष अंदाधुंद अशा पद्धतीचा एक राज्यकारभार चालत होता. त्यामुळं मोठा मुलगा जो आहे तो फिरोज शाह रुकनुद्दीन हा सत्तेवर आला होता. तो विलासी असल्यामुळं राज्यकारभाराची सूत्र ही काय झाली होती, रजिया सुलतानच्या हातामध्ये गेली होती. दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली स्त्री सुलतान म्हणून आपल्याला रजिया सुलतानचा उल्लेख आपल्याला करता येईल. पुरुषी वेश धारण करून काबा कुर्ता कुर्ला आणि पगडी ही स्वतः घ्यायची किंवा घोड्यावर बसून ती दौरा करायची हा एक उल्लेख आपल्याला करता येईल. दरबारामध्ये देखील ती उपस्थिती लावायची
हत्तीवर स्वार होऊन ती सैन्याचं नेतृत्व देखील रजिया सुलतान ही करत होती. त्यामध्ये इल्तुतमिशचा असणारा वजीर निजामुल मुल्क न त्याला रजियाला विरोध केला होता. आता रजियाला विरोध केल्यानंतर दरबारामध्ये तुर्कांचं महत्व कमी करण्यासाठी म्हणून रजिया सुलताननं काय केलं, बिगर तुर्की लोकांना पदावर नेमण्याची भूमिका घेतली गेली. त्याचाच एक भाग म्हणून आमिरिया आखुरिया पदावर जमालुद्दीन याकूत, म्हणजे ज्याला आपण अश्वशाळेचा प्रमुख म्हणून उल्लेख करतो, म्हणजे आमिरिया अकूर म्हणजे अश्वशाळेचा प्रमुख, हे कोणाचा नियुक्ती केली होती, जमालुद्दीन याकूतची नियुक्ती केलेली होती. आणि रजियानं त्या काळामध्ये धर्मभक्त अशी पदवी देखील त्यांनी धारण ही रजिया सुलतानने केल्याचा उल्लेख करता येईल. आणि हा जमालुद्दीन याकूत जो आहे, तर तो जमालुद्दीन याकूत हा देखील गुलाम होता आणि त्याच्यावर तिचं प्रेम होतं. दरबारी लोकांनी विरोध केला आणि विरोध केल्यानंतर तिनं मात्र अल्तुनी लोकांनी तिला, म्हणजे जमालुद्दीन याकूत बरोबर प्रेम होतं म्हणून तिला तिथल्या स्थानिक लोकांनी विरोध दर्शवला. आता विरोध दर्शवल्याबरोबर लोकांनी तिला काय केलं, अल्तुनियाच्या बंदोबस्तात ठेवलं, म्हणजे अल्तुनिया जो व्यक्ती आहे तर त्याच्या बंदोबस्तात ठेवलं. आणि बंदोबस्तात ठेवल्यानंतर तिने काय केलं, अल्तुनिया बरोबरच विवाह करण्याची भूमिका घेतली गेली. आणि अल्तुनिया बरोबर विवाह केल्यानंतर दिल्लीला पुन्हा परत सत्ता मिळवण्यासाठी म्हणून परत आली असताना रजिया आणि अल्तुनिया यांची हत्या करण्याची भूमिका घेतली गेली आणि तिनं रणधुम बरोबर आक्रमण केलं. परंतु लाहोर आणि सरहिंदचा उठाव मोडून काढला. पण सरहिंद या ठिकाणी रजियाला बंदी बनवलं गेलं आणि खऱ्या अर्थानं जी पहिली स्त्री म्हणून ज्याला सुलतान म्हणून जी आली होती, तर तिथं त्याचा एक अंत झाला असा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बहरामशाह 1240 ते 42 चा कालखंड. याच्या काळामध्ये हा इल्तुतमिशचा पुत्र, ज्याला आपण आमिर आणि सुलतानाचा संघर्ष म्हणून जर बघितलेली 40 गणी किंवा 40 तुर्कानी चेहलगानी ज्याला आपण म्हणतो, तर या तुर्की अमीरांनी आपल्या अधिकाराचं संरक्षण देण्याची भूमिका घेतली गेली. यांनी सुलतानाच्या अधिकाराला कमी करण्यासाठी नायबी मुमालिकात हे नवीन पद हे निर्माण केलेलं आपल्याला उल्लेख करता येईल. व्यक्तीच्या हातामध्ये सर्व अधिकार पदावर असणारी व्यक्ती म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. मलिक इख्तियारुद्दीन एदगिन यांना सबंध अधिकार दृढ करण्यासाठी म्हणून बहरामशहाच्या बहिणीबरोबर विवाह हा, म्हणजे तलाक घेतलेली जी बहीण होती तर तिच्याबरोबर विवाह करण्याची भूमिका ही घेतली होती. त्याच्या वाढत्या वर्चस्वामुळं त्या काळामध्ये सुलतानाच्या विरुद्ध आमिर आणि तुर्क सरदार हे संघटित झाले आणि 1241च्या काळामध्ये मंगोलियन लोकांनी त्याच काळामध्ये काय केलं होतं, पंजाबवर आक्रमण केलं. त्यावेळेस तिथं जे सैन्य गेलं होतं त्या सैन्यामध्येच बहरामशहाच्या विरुद्ध भिडलं गेलं. त्यावेळी तुर्क सुलतानांनी काय केलं होतं, बहरामशहाची काय केली होती, हत्या केली होती असा उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर पुढचा आहे अल्लाउद्दीन मसूद किंवा बहरामशहाचा मुलगा म्हणून अल्लाउद्दीन मसूद. याचा कालखंड आहे 1242 ते 1246. अल्लाउद्दीन मसूद जो बहरामशहाचा पुत्र, याच्या कालखंडामध्ये बलबनच्या नेतृत्वाखाली अनेक तुर्कांना त्यांनी काय केलं होतं, एकत्रित करण्याची भूमिका घेतली होती. या नायब पदावर त्यांनी मलिक कुतुबुद्दीन या व्यक्तीची नियुक्ती केली. त्याचबरोबर आमिर हाजिब या पदावर गियासुद्दीन बलबन याची नियुक्ती करण्याची भूमिका ही त्याच्या काळात घेतली होती. मंगल आक्रमण झाल्यानंतर बलबननं काय केलं, त्या प्रमुख असताना त्यांनी काय केलं, हे मंगोलाचं आक्रमण त्यांनी परतावून लावलं होतं आणि शासनाचे सर्व अधिकार हे आपल्याकडे अर्थात बलबननं स्वतःकडे घेण्याची भूमिका घेतली गेली. आणि बलबनचं कौशल्य आणि मुसद्दीगिरीवर अल्लाउद्दीनला काय केलं होतं, गादीवरून हटवण्याची भूमिका घेतली गेली. आणि 1246च्या काळामध्ये बलबननं अल्लाउद्दीनच्या गादीवर नासिरुद्दीन मुहम्मद याला गादीवर बसवण्याची भूमिका ही बलबननं घेतली होती असा उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर आहे नासिरुद्दीन मुहम्मद, हा 1246 ते 1266 हा उल्लेख करता येईल. हा इल्तुतमिशचा जो लहान मुलगा आहे, म्हणजे तो होता, तो कुराणाच्या प्रती तयार करायचा आणि आपला उदरनिर्वाह हा त्या काळामध्ये तो करत होता. त्याचबरोबर टोप्या शिवत होता, राहणीमान साधं. त्याच्या काळामध्ये असणारा जो एक विद्वान आहे तो म्हणजे मिनाज उस सिराज, त्यांनी तबाकात नासिरी याच्यामध्ये नासिरुद्दीनचं गुणगान गाणारं लेखन करण्याची भूमिका ही त्यांनी केली होती असा उल्लेख करता येईल. याच्या कालखंडामध्ये जे आमिर सरदार आणि सुलतान स्वतःला राज्याचा संस्थापक, म्हणजे याच्या अगोदरचा जर आपण पाहिलं अल्तमशच्या काळामध्ये त्यांनी 40 गुलामांचा जो एक गट तयार केलेला होता, तर त्या गटाचं एक वर्चस्व आपल्याला सांगता येईल.
विद्याप्रेमी आणि शांत होता. शासन दरबारामध्ये योग्य माणसं नायब पदावर कोणाची नियुक्ती केली? बलबनची केली होती. आणि बलबनच्या मुलीचा विवाह म्हणजे बलबननं काय केलं होतं, या नासिरुद्दीनला स्वतःची मुलीचा विवाह केलेला होता. परंतु आजारपणामुळे 1266 ला या नासिरुद्दीनचा मृत्यू झाला. त्याच्यानंतरचा नेक्स्ट आहे तो म्हणजे गियासुद्दीन बलबन 1266 ते 1287. हा कालखंड आपल्याला गियासुद्दीन बलबनचा सांगता येईल. नासिरुद्दीन नंतर आलेला गादीवर तो म्हणजे बलबन आपल्याला उल्लेख करता येईल. परंतु प्रत्यक्ष राजाचं काम केल्यानंतर मृत्यूपर्यंतच्या काळामध्ये बलबनचा काळ म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. तुर्कस्तान मधल्या इल्बारी कुटुंबामध्ये त्याचा जन्म झालेला होता. तो त्याला बगदादमध्ये विकलं होतं आणि बगदादमध्ये विकल्यानंतर त्याला इल्तुतमिशनं काय केलं होतं, खरेदी केलं होतं. आणि खरेदी केल्यानंतरच्या काळामध्ये मीर हजीब या पदावर बलबनची नेमणूक केली. आता बलबनची नेमणूक केल्यानंतरच्या काळामध्ये जर बघितलं गेलं तर सिंधू अवंध यामधील तुर्कांचा उठाव हा त्यांनी काय केला होता, मोडून काढलेला होता. त्याच्यानंतर ब्लड अँड आयर्न पॉलिसी ज्याला आपण म्हणतो, लोह आणि रक्तनीतीचा अवलंब हा त्यांनी केला होता, म्हणजे शस्त्राच्या बळाचं धोरण. दुसरं होतं सिजदा आणि पायबोस. सिजदा म्हणजे काय, असं झुकून सिजदा घालणं, किंवा पायबोस म्हणजे काय तर पायाचं चुंबन घेणं. अशी एक प्रथा दरबारामधल्या प्रत्येक व्यक्तीला करायला लावत होता. त्याच्यानंतर दुसरं की तुर्कानी चेहलगानी जी ती पूर्वी 40 गुलामांचा जो गट आहे, त्या 40 गुलामांचा गट म्हणजे हे कायमस्वरूपी राजकारणामध्ये कट कारस्थान करून हे काय करतात की व्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतात, म्हणून यांनाच आपण संपवलं पाहिजे अशी भूमिका ही घेतली गेली आणि 40 गुलामांचा गट त्यांनी संपवून टाकला. ज्यावेळेस तो दरबारामध्ये बसत होता, दरबारामध्ये बसत असताना जर बघितलं गेलं तर हसण्यावर विनोद करण्यावर त्यानं पूर्णतः बंदी घातली होती. म्हणजे तो दरबारामध्ये आल्यानंतर तो असा जोपर्यंत तो दरबारामध्ये बसलाय तोपर्यंत तिथे जे त्या दरबारामध्ये असणारे व्यक्ती आहेत ते कधी कुणीही खाली बसणार नाही, दुसरं विनोद करणार नाही, हसणार नाही, अशी सक्त ताकीद घेऊन गेली होती. म्हणजे तो एकदम आक्रमक एक असा रागीट स्वभावाचा म्हणून दाखवत होता, परंतु वास्तवामध्ये तोही व्यक्तीच होता. आता सगळ्यात महत्वाचं एक होतं की त्याचा जो मुलगा आहे तर तो मुलाचं निधन झालंय ही वार्ता त्याला दरबारामध्ये कळाली होती. पण दरबारामध्ये कळाल्यानंतर देखील त्याच्या चेहऱ्यावरची रेष सुद्धा हल्ली नव्हती. आणि ज्यावेळेस तो दरबारातून बाहेर गेला आणि घरामध्ये त्याच्या ज्यावेळेस घरी गेला त्यावेळेस तो लहान मुलासारखा ओक्साबोक्सी रडला होता. परंतु ते दुःख त्याला जनतेसमोर दाखवायचं नव्हतं, त्या दरबारामधल्या लोकांबरोबर दाखवायचं नव्हतं. असा एक व्यक्ती म्हणून आपल्याला या बलबन बद्दलचा उल्लेख करता येईल. रत्नजडित दरबार, दागदागिने आणि सजवलेले घोडे, हत्ती, सुलतान स्वारीसाठी निघत असताना जवळजवळ 500 सैनिकांचं पथक हे त्याच्यासोबत होतं. घोडेस्वार ज्यावेळेस निघतात त्यावेळेस अशा उघड्या तलवारी घेऊन ते धावत होते. आणि बलबननी राजत्वाचा सिद्धांत मांडला होता. राजत्वाचा सिद्धांत मांडत असताना तो काय म्हणतो, राजा हा ईश्वराचा काय प्रतिनिधी आहे, म्हणजे तो दूत आहे अशी भूमिका होती. राज्य हे ईश्वर निर्मित संस्था आहे, स्वतः जिले इलाई म्हणजे तो ईश्वराची सावली आहे असं समजत होतं, असं आपल्याला उल्लेख करत आहे. नेक्स्ट आहे की त्यांनी राज्य प्रशासन व्यवस्था सांभाळत असताना गुप्तचर यंत्रणा ही व्यवस्थित लावली होती. त्याचबरोबर सैन्याची पुनर्रचना करून केंद्रीय सैन्य दल मजबूत केलं होतं. शूर अनुभवी आमिरांची नेमणूक केली, लुटारूपासून संरक्षण केलं, जंगलं नष्ट केली आणि बंगालवर स्वारी करून आपला मुलगा जो बुगरा खान जो आहे याची नियुक्ती करण्याची भूमिका ही बंगालवर केली होती. त्याच्यानंतर मुलतानवर मंगोलांनी स्वारी केल्यानंतर मुहम्मद म्हणजे त्याचा जो असणारा मुलगा आहे तर तो मारला गेला होता. त्याच्यानंतर आजारी असल्यामुळे 1287 मध्ये बलबनचा मृत्यू झाला आणि बलबनच्या मृत्यूनंतर शेवटचा राज्यकर्ता म्हणून कैकुबाद जो म्हणजे कोण आहे, बुगरा खानचा मुलगा, तो सत्तेवर आला होता. कैकुबाद त्याला आपण बुगरा खानचा मुलगा म्हणून आपला उल्लेख करतो. तर तो अमीरांनी त्याला काय केलं होतं, सुलतान बनवलं आणि व्यसनाच्या आहारी गेला, प्रकृती बिघडली. याचा फायदा खिलजी पक्षातल्या लोकांनी घेतला गेला आणि जलालुद्दीन खिलजीनं कैकुबादचा मुलाला ठार करून त्यांनी काय केलं होतं, खिलजी वंशाला सुरुवात केली असा आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे इथपर्यंतचा भाग आपण गुलाम वंशाच्या संदर्भाबद्दल पाहू. पुढचा जो नेक्स्टचा भाग आहे तर तो आपण खिलजी वंशाबद्दल माहिती पाहूया.